श्री महालक्ष्मी चौकात सिग्नल बसविण्यात मनपाचा वेळकाढूपणा विष्णू कारंपुरी महाराज। सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागीय अधिकारी होणारे अपघात रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला ताबडतोब सिग्नल बसविण्याचे लेखी पत्र दिले आहे। त्यास सुमारे 2 महिने झाले तरीही सिग्नल काम सुरुवातही झाली नाही। यावरून महानगरपालिका प्रशासन वेळकाढूपणा करत आहे असा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला आहे। सदर प्रश्न राष्ट्रीय महामार्ग विभागीय अधिकारी यांच्या विरोधात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री पांडे साहेब, श्री एमुल साहेब यांनी लेखी आश्वासन देऊन लवकरात लवकर अपघातमुक्त उपाय केला जाईल असे पत्र दिले आणि सिग्नल दिवे बसविण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिकेला दिले। यावरून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 26/12/2023 रोजी अतिरिक्त आयुक्त श्री कारंडे साहेब यांच्याकडे व आज दिनांक 25/1/2024 रोजी उपायुक्त श्री मोरे साहेब यांना निवेदन देऊन त्वरित सिग्नल न बसविल्यास महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, रेखा अडकी, स्वाती शिंदे, नागमणी भंडारी, गुरुनाथ कोळी, शरणप्पा जगले, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा आदींचा सहभाग होता। सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या सोलापूर लगत महालक्ष्मी मंदिर आहे। त्या ठिकाणी जे महामार्ग नवीन बनवलं गेलं त्याच्या काही त्रुटीमुळं चौक निर्माण झाला आणि त्याचे अपघात वाढत आहेत। म्हणून अनेक महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आणि इतर संघटनेच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनं केले, परंतु या बाबतीमध्ये तिथं तात्पुरता जरी अपघातमुक्त चौक करावा अशा प्रकारची मागणी आमची आहे। त्या मागणीला राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, तात्पुरता सिग्नल बसवावं असं महानगरपालिकेकडे त्यांनी सूचना केलेल्या, पत्र पाठवून शिफारस केलेल्या आहेत। त्या गोष्टीला 2 महिने होत आहेत। मला असं म्हणायचं आहे की सोलापूरला देशाचे पंतप्रधान आले, 2 दिवसामध्ये संपूर्ण सोलापूर चकाचक झाला। नाही त्या ठिकाणी सिग्नल बसविले, नाही त्या ठिकाणी खड्डे केले, खड्ड्याच्या ठिकाणी उंच केले। व आमचे विद्यार्थी, कामगार, महिला, गरीब आणि अनेक वाहनं आजसुद्धा त्या ठिकाणी अपघात होताना दिसून येतात। आणि त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांना म्हणजे वाहतूक पोलिसांना त्या ठिकाणी दररोज कसरत करावी लागते। म्हणून या बाबतीमध्ये दुसरा पत्र आहे माझं, 26/12ला एक पत्र दिलं की या बाबतीत लवकर सिग्नल बसवावं। आता साहेब भेटले, मोरे साहेब म्हणाले, आमच्या कार्यालय साहेब म्हणाले ऑर्डर दिलेलं आहे, आता येणार आहे, माल येणार आहे, काहीतरी येऊ द्या, लवकरात लवकर करा, अन्यथा या ठिकाणी उपोषण बसण्याचा इशारा मी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।